नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर महाग होते आणि कमी जागेमध्ये म्हणजेच फक्त एका कॅरेटमध्ये तुम्ही हे कॅरेट ना बाल्कनीमध्ये सुद्धा ठेवू शकता. एका कॅरेटमध्ये ना कोथिंबीर कशी लावायची आणि 5 दिवसामध्येच ती उगेल एक ट्रिक वापरून मी सांगणार आहे. कारण मागच्या एका व्हिडिओमध्ये ना मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं, की फक्त एका गुणीवरती कोथिंबीर कशी लावायची आणि त्या व्हिडिओला तुम्ही भरभरून असं प्रेम दिलं. त्यासाठी मी सर्वांचे आभार व्यक्त करते. आणि त्याचबरोबर तो व्हिडिओ ज्यांना कुणाला पाहायचा असेल किंवा पाहिला नसेल, तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची मी लिंक देते. जाऊन नक्कीच बघू शकता. तर आता उन्हाळ्यामध्ये कॅरेटमध्ये कोथिंबीर कशी लावायची ते पण एक नवीन ट्रिक आणि नवीन पद्धत मी वापरलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करते. तर मी ते एक प्लास्टिकचं कॅरेट घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये ना मी टाकणार आहे माती. तर माती टाकण्यापासून ते कोथिंबीर उगेपर्यंत संपूर्ण व्हिडिओ मी इथं दाखवत आहे. तर इथं कॅरेटमध्ये ना, मी इथं माती टाकणार आहे आणि शेजारी जे कॅरेट आहे ना, त्या कॅरेटमध्ये ऑलरेडी मी लावलेली आहे. पण ह्या निळ्या कॅरेटमध्ये कोथिंबीर कशी लावायची इथं ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवत आहे. तर संपूर्ण माती ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर ना, मातीतले जे मोठ्या आकाराचे खडे आहेत ना, मुरमाचे वगैरे, तर ते काढून टाकले. त्यानंतर माती एकसारखी पसरून घेतलेली मी इथं आणि मोकळी करून घेतली. त्यानंतर ना, ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे राख. जे आपले सरपण किंवा लाकडं वगैरे जाळल्यानंतर जी राख तयार होते ना, तर ती राख याच्यामध्ये मी इथं टाकलेली आहे. कारण राखेमध्ये ना खत असतं आणि खताचं काम ही राख करत असते. त्यासाठी इथं राख टाकल्यानंतर ना खुरप्याच्या मदतीने मी इथं पूर्ण मातीमध्ये अशी मिक्स करून घेतलेली आहे. जर तुमच्याकडे थोडीफार घराच्या आजूबाजूला जागा असेल, तर तुम्ही जमिनीमध्ये सुद्धा लावू शकता किंवा अशा पद्धतीने एखाद्या कॅरेटमध्ये सुद्धा लावू शकता. आता धने आहेत ना, हे मी गावाकडून आणलेले आहेत आणि हे बदामी जातीचे धने आहेत. हे धने आहेत ना, मी रात्रभर भिजवायला ठेवणार आहे आणि सकाळी पाण्यातून काढून घेतले वरती आणि अशा चाळणीमध्ये थोडेसे निथळायला ठेवले होते. म्हणजे संपूर्ण ह्यातलं पाणी अगदी निघून जाईल. अजिबात पाणी याच्यामध्ये राहता कामा नये. धने एकदम कोरडे करून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी इथं सुती कापडावरती थोडेसे पसरून ठेवले होते. पूर्ण पाणी यातलं निघून गेलेलं आहे. आता त्यानंतर ना एकदम पातळ असा सुती कपडा घ्यायचा आहे. तर इथं मी बघू शकता जर धोतराचा कपडा किंवा उपरणं वगैरे असतं ना असं, तर सुती कपडा मी इथे एकदम पातळ घेतलेला आहे बघा आणि धन्यामध्ये बिलकुल पाणी राहिलेलं नाहीये. आता एक बघू शकता धने आहेत ना, हे सर्व ह्या कापडावरती मी असे टाकून घेतले आणि त्यानंतर हे आपलं कपड्याचं एक आपल्याला एक छोटंसं गाठोडं किंवा असं बांधून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्याच्यामध्ये कुठेही हवा जाणार नाही. असं पूर्ण पॅक बांधून घ्यायचं आहे. याला एखादी गाठण मारून घ्यायची आहे. तर इथं मी असं संपूर्ण हे बांधून घेतलंय बघा. आता त्यानंतर काय करायचं, ज्या कॅरेटमध्ये आपल्याला धने लावायचे आहेत ना, त्याच कॅरेटमध्ये मी इथे ना मधोमध असा एक खड्डा काठीच्या मदतीने तयार करून घेतलाय. जेणेकरून जे आपण गाठोडं तयार केलं होतं किंवा बांधलेलं आहे ना, धने त्याच्यामध्ये आहेत भिजवलेले, तर ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने मी खड्डा करून घेतला आणि आपण हे पुरून ठेवायचं आहे मातीखाली बघा. तर आणि हे गाठोडं टाकल्यानंतर यावर संपूर्ण अशी माती टाकून द्यायची, जेणेकरून ह्याच्यामध्ये कुठेही याच्यामध्ये हवा जाणार नाही. अशा पद्धतीने पूर्ण पुरून टाकलं आणि त्यानंतर नाही मी इथं याला पाणी टाकलेलं आहे बघा. अशा पद्धतीने ओलं करून घेतलेलं आहे. या कॅरेटमध्ये संपूर्ण पाणी टाकले संपूर्ण बाजूनी. इथं बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आता ना पूर्ण 24 तास आपण हे गाठोडं असंच ठेवायचंय. त्याला हलवायचं नाहीये, काढायचं नाही. 24 तासानंतर आपण हे गाठोडं वर काढून बघूया. तुम्हाला दाखवते मी. इथं बघू शकता एकदम व्यवस्थित असं काढलेलं आहे. तर याचे जे मोड आहेत ना धान्याचे ते व्यवस्थित असे बाहेर आलेले आहेत. बघू शकता तुम्ही. सुती कपडा वापरलेला होता आणि त्याचबरोबर अशा पद्धतीने छान असे हे धान्याला मोड आलेले आहे. जसे आपले कडधान्य आपण घरामध्ये मोड येण्यासाठी ठेवतो ना, अगदी तशाच पद्धतीने छान असे ह्या धान्याला मोड आलेले आहे. हीच ती पद्धत आहे ज्यामुळे धने लवकर उगतात आणि हीच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. जर तुम्ही शेती करत असाल, शेतीमध्ये सुद्धा तुम्ही ही ट्रिक वापरून बघू शकता बरं का. कमी दिवसामध्ये धने छान उगतात. तर अशा पद्धतीने बघा खूप छान असे लांबसडक याला मोड आलेले आहेत. थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा तुम्ही ही ट्रिक वापरून बघू शकता. कारण थंडीच्या दिवसामध्ये खूप गारठा असतो आणि थंडी असते त्यामुळे सुद्धा धने लवकर उगत नाही जमिनीमध्ये लावल्यानंतर. आता त्यानंतर काय करते ह्याच कॅरेटमध्ये ना मी थोडंसं उकरून घेत आहे जेणेकरून माती मोकळी सुटसुटीत व्हावी धने लावण्यासाठी. ह्याच कॅरेटमध्ये मी इथं धने लावणार आहे, कोथिंबीर लावणार आहे अशा पद्धतीने. तर पूर्ण अशी माती मोकळी सुटसुटीत एकसारखी करून घेतली ना, की धने एकसारखे उगतात. आता वाटीमध्ये जे मोड आलेले धने होते, ते धने अशा पद्धतीने मी इथं टाकून घेत आहे आणि त्यानंतर ह्यावरती अशी थोडीशी माती सरकून देत आहे, जेणेकरून मातीखाली हे धने आहेत ना, व्यवस्थित असे इथं छान असे उगले जातील.
आता जर तुमच्याकडे माती कमी असेल किंवा या कॅरेटमध्ये ना मी फक्त अर्धा कॅरेट माती टाकलेली आहे. जास्त मातीचा सुद्धा वापर केलेला नाहीये. संपूर्ण धने असे टाकल्यानंतर काय करायचं आहे, की एखादी कोरडी माती म्हणा किंवा जर माती कमी असेल, तर मी इथं काय केलेलं आहे, आता माती टाकल्यानंतर ना, तर ही धने दिसत आहेत. म्हणून मी काय केलं, इथं कोरडी माती थोडीशी शिल्लक ठेवली होती. ती कोरडी माती मी वरनं इथं हलकी अशी टाकत आहे बघा. थोडी-थोडी टाकून घ्यायची आहे, जेणेकरून धने उगतील, धने दिसणार नाहीत. अशा पद्धतीने. आणि त्यानंतर ना मी इथं संपूर्ण माती टाकून घेतली. आता त्यानंतर इथं मी एक आहे ना प्लास्टिक पाण्याची बॉटल घेतलेली आहे आणि त्या बॉटलला मी इथं 5 ते 6 होल पाडून घेतलेले आहेत आणि त्या बॉटलच्या मदतीने मी इथं पाणी देत आहे, जेणेकरून पाणी एकसारखं लागलं जातं आणि एका जागेवर जर पाणी टाकलं तर खड्डा होऊन जातो आणि पाण्यामुळे ते धने आहेत ना ते वाहून जातात. म्हणून मी इथं प्लास्टिकच्या बॉटलने पाणी देत आहे आणि संपूर्ण कोथिंबीर पूर्ण उगेपर्यंत, मोठी होईपर्यंत, जोपर्यंत काढायला येत नाही ना, तोपर्यंत अशाच पद्धतीने बॉटलच्या मदतीने पाणी द्यायचं आहे. ही पद्धत वापरून बघा. आता त्यानंतर मी इथं बघू शकता अगदी 3 दिवसानंतरच धने उगण्यास मदत झालेली आहे. बघू शकता छान असे धने उगवायला इथं 2 पानावरती आपली हे कोथिंबीर छान अशी उगलेली आहे 2 पानावरती आणि त्यानंतर मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे, की अजून 5 दिवसानंतर कशी उगते कोथिंबीर ते सुद्धा तुम्हाला इथे दाखवते. हा 2 दिवसानंतर आता 5 दिवसानंतर तुम्ही बघू शकता कोथिंबीर अगदी व्यवस्थित अशी दिसत आहे. म्हणजे पहिल्यापेक्षा ही 2 पानावरती छान अशी कोथिंबीर इथं उगून आलेली आहे. आता त्यानंतर अजून 15 दिवसानंतर कोथिंबीर कशी दिसते, म्हणजे ती 15 दिवसानंतर ना जवळ-जवळ 3 ते 4 पानावरती कोथिंबीर होते. तर अशा पद्धतीने बघू शकता पहिल्यापेक्षा खूप छान अशी कोथिंबीर आता दाट फुललेली आहे आणि 3 ते 4 पानावरती आपली ही कोथिंबीर इथे तयार झालेली आहे. आणि आता 15 दिवसांच्या नंतर म्हणजे 20 दिवसांच्या नंतर तुम्ही पाहू शकता छान अशी कोथिंबीर आपली इथं तयार झालेली आहे. म्हणजे तुम्ही ह्याला खाण्यासाठी घेऊ शकता. तर अशा पद्धतीने कोथिंबीर तुम्ही उन्हाळ्यामध्ये घरच्या घरी कमी जागेमध्ये बाल्कनी असेल ना, तरीही तुम्ही सुद्धा त्या बाल्कनीमध्ये फक्त एका कॅरेटमध्ये तुम्ही अशी कोथिंबीर लावू शकता आणि पैसे वाचवू शकता आणि उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर तर खूप महाग असते तुम्हाला तर माहीतच आहे आणि स्वतःच्या हाताने, स्वतःच्या मेहनतीने जर आपण अशी कोथिंबीर घरी लावली तर आपल्याला फायदा होईलच. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा आणि त्याचबरोबर व्हिडिओ कोणत्या गावातून, शहरातून बघत आहात ते देखील मला नक्कीच सांगा. जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे.